नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, मागील 3 दिवसापासून जो तलाठी भरतीचा घोटाळा आपण एक्सपोज केलेला आहे, जेव्हापासून गुणवत्ता यादी जी की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तेव्हापासून आपण वारंवार हा जो घोटाळा झाला आहे जो की आपण सरकारला दाखवून देत आहोत, तरी पण सरकार एडेचाळे करत आहे। तर आता आपल्याकडे एक ठोस पुरावा देखील आलेला आहे जो की मित्रांनो एक न्यूज नेटवर्क आहे, त्यामार्फत मित्रांनो हे सांगण्यात आलेलं आहे की तब्बल एका उमेदवारांकडून जे आहे उत्तरपत्रिका पुरवण्यासाठी 3-3 लाख रुपये घेण्यात आलेला आहे। हे घोटाळा मित्रांनो आता न्यूजपेपरमध्ये देखील देण्यात आलेला आहे। तर काय संपूर्ण माहिती आहे आणि संपूर्ण काही यामध्ये जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि या लढाईमध्ये मित्रांनो प्रत्येकाला सामील व्हायचंच आहे, कारण का आपल्याला ही तलाठी भरती रद्द करून TCS ने घेतलेली ती आपल्याला MPSC मार्फत घडवूनच आणायची आहे। कारण का जर आपण ही लढाईमध्ये आता नाही सामील झालो तर मित्रांनो आपल्यावर अन्याय तर होईलच, त्याचपुढे मित्रांनो इथून जे येणाऱ्या सर्व काही सरळ सेवा भरत्या असतील त्यामध्ये याच प्रकारचा गदारोळ होणारा असेल। तर यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता डायरेक्टली या न्यूजपेपरची हेडलाईनच आहे की 3 लाखात उत्तरपत्रिकेची चिठ्ठी पोहोचते केंद्रात, तलाठी परीक्षा घोटाळा कनेक्शन मंत्रालयापर्यंत। डायरेक्टली हे मंत्रालयापर्यंत, कारण का आतापर्यंत आपण तलाठी भरतीचा गोंधळ, पोलीस भरतीचा गोंधळ पाहिला आहे, आरोग्य विभाग भरतीचा गोंधळ पाहिलेला आहे, त्यामध्ये देखील त्यांचे कनेक्शन मंत्रालयापर्यंत हे 100% होतेच, हे देखील आपण एक्सपोज केलेलं होतं 2021च्या परीक्षांमध्ये। आता जे आहे तलाठी भरती देखील कनेक्शन डायरेक्ट मंत्रालयापर्यंत आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर काय म्हटलं यामध्ये आपण पाहू सविस्तर वृत्त, ज्यामध्ये चिखल ठाण्यातील केंद्रावर पकडला होता आरोपी। तर छत्रपती संभाजीनगरची ही बातमी आहे, यामध्ये त्यांनी सुस्पष्ट सांगितलं आहे की तलाठी परीक्षेत घोटाळाबाजांचे रॅकेट अजूनही सक्रिय आहे। आता थेट परीक्षा केंद्रात उत्तरपत्रिका पुरवली जात असल्याचे समोर आले आहे। चिखलठाण्यातील जे की चिखलठाणा जे एक्झाम सेंटर आहे जे की IONचा, तर चिखलठाण्यातील इव्हॉन डिजिटल परीक्षा केंद्राबाहेरील परीक्षार्थ्याला आत उत्तरे पुरवण्याची तयारी असलेला राजू भीमराव नागरे या आरोपीचं नाव आहे। आणि हा आरोपी जो आहे एवढा फेमस आहे ना मित्रांनो, कारण का यांनी वेगवेगळ्या परीक्षामध्ये जे आहे जे की फ्रॉड केलेले आहेत, या प्रकारची चिठ्ठ्या पुरवल्या, जसं की वनरक्षक भरतीमध्ये देखील याचं नाव घेण्यात आलं होतं, रिसेंटली पोलीस भरती झाली त्यामध्ये देखील या आरोपीचं नाव होतं, तरी पण या आरोपीवर कसल्याच प्रकारचा जे की कारवाई करण्यात आलेली नाही आहे। कारण का याला जेव्हा अटक करण्यात येतं तेव्हा मंत्रालयातून फोन येतात की याला सोडून द्या म्हणून, अशा प्रकारची माहिती आहे। तर यात जे की आरोपीचं नाव आहे राजू भीमराव नांगरे, ज्याला पोलिसांनी 5 सप्टेंबरला अटक केली होती। या रॅकेटमध्ये 7 जण आरोपी असल्याचे सिद्ध झाले आहे। रॅकेटचे धागेदार मंत्रालयापर्यंत असल्याने पोलीस त्याच दिशेने तपास करीत आहेत। तर याचे धागे जे आहेत ते थेट मंत्रालयापर्यंत आहेत असं जे आहे पोलिसांना संकेत दिसत आहेत, त्यामुळे हे आता त्याच पद्धतीने याचा तपास करत आहे। समोर म्हटलं की MIDC सिडको पोलीस दुचाकी चोराच्या शोधात होते, तेव्हा केंद्रासमोर 4 तरुण संशयास्पद दिसले। जेव्हा परीक्षा चालू होती MIDC सिडकोमध्ये त्यावेळेस जे आहे जे की दुचाकी चोराच्या शोधामध्ये पोलीस आले होते, परंतु त्यावेळेस त्यांना 4 जे की तरुण जे की संशयास्पद दिसले जे की परीक्षा केंद्राच्या बाहेर होते। पोलिसांनी त्यांना हटकावले असता तिघांनी धूम ठोकली। राजू मात्र हाती लागला, त्याच्या खिशात मास्टर कार्ड, 2 मोबाईल मिळाले, त्यातील टेलिग्राम ग्रुप परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत 34 प्रश्नाचे छायाचित्र होते जे की परीक्षा केंद्रामधील। राजूने सकाळी 9 वाजेच्या परीक्षेत एका उमेदवाराला उत्तर पुरवल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले होते। पोलीस तपासात परीक्षा केंद्रातून हे रॅकेट चालत असून एका परीक्षार्थीला उत्तरपत्रिकेची चिठ्ठी देण्यासाठी आतील कर्मचारी 3 लाख रुपये घेत असल्याची तपासात सिद्ध झालेलं आहे। म्हणजे की जे TCS चे कर्मचारी आहेत तेच अगोदर सुरुवातीला या करप्शन्समध्ये जे की या घोटाळ्यामध्ये सामील आहेत, तर त्यांनी जे आहे जे की विद्यार्थ्यांना चिठ्ठी पुरवण्यासाठी 3-3 लाख रुपये घेतलेले आहेत। पहा, एका उमेदवाराकडून 3 लाख रुपये असं त्यांनी घेतलेलं आहे आणि तब्बल 22 उमेदवार जे की 22 जे विद्यार्थी होते 22 विद्यार्थ्यांनी त्यांना दिलेले आहे। तर सर्वप्रथम या विद्यार्थ्यांवर कारवाई केली पाहिजे, त्यानंतर जे आहे जे काही असले कर्मचारी आहेत त्यांना तर आता खूप नागडा करून हाणला पाहिजे मित्रांनो, कारण का या प्रकारचा अशा घोटाळ्यामुळे जे की गरीब विद्यार्थी आहेत, जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्यावर खूप मोठा अन्याय होतो। कारण का खूप दिवसानंतर आपल्याला ही भरतीची चान्स मिळालेला होता, खूप अनेक वर्षापासून आपण या भरतीचा वेट करत होतो, कसं तरी नशिबानं या सरकारला जाग आली आणि आपली ही परीक्षा घेण्यात आली आणि त्यासाठी फीस देखील त्यांनी 1000 900 रुपयाची फीस घेतलेली आहे। आपण पाहत आहोत की आतापर्यंत वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा झाल्या जे की होत आहेत, अजून काही जाहिराती यायची, तर प्रत्येक विभागासाठी यांनी 1000 900 अशी जी फी ठेवलेली आहे। तर पाहिलं तर आपल्याकडे आता 20-20 हजार तर आपले फक्त त्या परीक्षा फी मध्येच गेलेले आहेत। आपले वेगवेगळ्या विभागामध्ये जर आपण फी पेड केला असेल तर 20,000 15,000 तर आपली फीस गेलेली आहे, तरी त्यांनी यामध्ये असे घोटाळे करतच आहेत वारंवार। तर समोरची बातमी अशी आहे मित्रांनो की जे की
कर्मचारी 3 लाख रुपये घेत असल्याचं तपासात सिद्ध झाले आहे। या रॅकेटची व्याप्ती मोठी आहे। अजून 6 आरोपीचे नाव समोर आले आहेत। अटक केलेल्या आरोपी विरुद्ध सांगली जिल्ह्यात 2021 मध्ये परीक्षेत घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत। तर ऑलरेडी यांच्यावर 2021च्या परीक्षा घोटाळ्यामधले जे घोटाळे आहेत त्यांच्यामध्ये हे यांची सर्वांची नावे आहे। तर सरकारकडे एकच आहे उपाय, जे की मित्रांनो आता हे जे काही हा असा राजू असो किंवा इतर देखील घोटाळे करणारे असो, जे उमेदवार असतील किंवा कोणी असं कर्मचारी असतील, जर परीक्षेमध्ये घोटाळा झाला तर त्या घोटाळ्यामध्ये डायरेक्टली उमेदवारांना कठोर शिक्षा होणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि समोरील बातमी काय आहे तर 22 विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आरोपी नांगरेकडे सापडली। आरोपी नांगरेकडे पोलिसांनी 22 विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट सापडले। विशेष म्हणजे हे विद्यार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत। तर जेवढे काही विद्यार्थ्यांची जे की हॉल तिकीट सापडलेले आहे त्या आरोपीकडे राजूकडे ते सर्व काही एकमेकाच्या संपर्कामधील नव्हते, परंतु वेगवेगळ्या जिल्ह्यामधील होते, जे की या आरोपीकडे त्यांचे हॉल तिकीट सापडलेले आहेत। तर ज्यांचे हॉल तिकीट सापडलेले आहेत त्यांना तर खूप हाणलं पाहिजे आणि त्यांच्यावर डायरेक्टली देशद्रोहाचाच गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण का यामुळं त्यांना माहिती नाही त्यांच्याकडे पैसा असेल पण गोरगरीब विद्यार्थ्यांचा काय हाल होत होता। त्यामुळे या सर्वांनाच हाणलं पाहिजे आणि जे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे 22 आरोपी आहेत त्यांना सर्वप्रथम सुशिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून पुढे भविष्यामध्ये जर एखादा उमेदवार पैसा जरी एखादा केंद्रावरून पैसा मागत असेल तर उमेदवाराची हिंमत नाही झाली पाहिजे की त्याला तेवढ्या परीक्षा देण्याची, कारण का जर आता शिक्षा घडली तर समोरच्या प्रत्येकाला भीती ती 100% वाटणारीच असेल मित्रांनो। त्यामुळे या आता सध्याच्या लढाईमध्ये तुम्हा सर्वांची खूप महत्त्वाची भूमिका असणारी असेल। त्यानंतर म्हटलेलं या ठिकाणी पाहू शकता की उत्तरपत्रिकेसाठी एका उमेदवारांकडून 3 लाख रुपये, जे की अटकेतील आरोपी नांगरे येऊन परीक्षा केंद्रात एका कर्मचाऱ्याच्या मदतीने परीक्षा केंद्रावर उत्तरे पाठवत होता। उत्तरपत्रिका पाठवण्यासाठी एका विद्यार्थ्यांकडून 3 लाख रुपये घेत होता। नागरेच्या मोबाईलमध्ये त्या कर्मचाऱ्याचा नंबर, जो की थोडक्यात बाबा या नावाने सेव्ह केले असल्याचे जे की समोर आलेलं आहे। तर जे कर्मचारी होते वेगवेगळे त्या ठिकाणी जे असल्या घोटाळ्यामध्ये समाविष्ट असणारे किंवा मध्ये चिठ्ठ्या पुरवणारे, त्यांचं जे नाव आहे जे की मोबाईलमध्ये बाबा या नावाने सेव्ह करण्यात आलं, थोडक्यात अशी जे पोलिसांनी माहिती विशेष ती दिलेली आहे। तर मित्रांनो सध्याच्या स्थितीमध्ये जे आहे जे की आपला लढा जो आहे ही तलाठी भरतीची घेतलेली आहे TCS ती कॅन्सल करून जे की MPSC मार्फत घ्यावी अशी जी आहे ती आपली मागणी आहे। आणि सध्या स्थितीमध्ये मित्रांनो जे की आम आदमी पार्टीचे एक नेते आहेत शिंदे नावाचे, त्यांनी याला जे पुढाकार घेतलेला आहे आणि उद्या जे आहे 9 तारखेला जे आपले उपमुख्यमंत्री आहेत, जसं की काल सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी की पुरावे दाखवा आम्ही परीक्षा रद्द करू, तर त्याचे पुरावे देखील आता उद्या त्यांना मिळणारे आहेत। तर पाहूया आपण समोरचे अपडेट काय येईल। तोपर्यंत मित्रांनो तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या। त्या ठिकाणी आपण जे की तलाठी भरती रद्द करा हा आपण कॅम्पेन देखील सरणार आहोत, जे की ट्विटर मार्फत आपला हा कॅम्पेन असेल आणि या कॅम्पेनमध्ये तुम्ही सर्वजण सहभागी होणे अतिशय महत्त्वाचं आहे। तर अशी होती अपडेट। तर पुढील अपडेटसाठी मित्रांनो पाहूया काय माहिती मिळेल आपल्याकडे। तोपर्यंत मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन केला असेल तर नक्की जॉईन करा, मात्र विसरू नका। तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।